Hi student, today we discuss about the new chapter in this 12th biology, plant water relationship, that is six number chapter, plant water relation. तर याच्यामधला बराचसा पाठ हा आपला 11th स्टँडर्डला कंप्लीट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला प्लांट वॉटर रिलेशन म्हणजे एक्झॅक्ट प्लांटचं वॉटरशी रिलेशन का असतं, ते कशासाठी असतं, प्लांट वॉटरचा यूज का करतात, त्यांचं एकमेकांचं रिलेशन का आहे, हे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजे. तर या लेक्चरमध्ये सुद्धा एक्झॅक्टली बोर्ड 2020-21साठी 4 पॉईंट ओनली सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6.1 असेल, 6.2 असेल, 6.3 असेल. हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट आपल्याला एक्झॅक्टली मार्च 2020-21 या पोर्शनसाठी आहेत. तर पहा, एक्झॅक्टली याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट पाहण्याआधी हे पाहायचं आहे की कॅन यू रिकॉल, म्हणजे हा टोटली आपला जो पार्ट आहे हा 11th स्टँडर्डला कंप्लीट झालेला आहे. तर पहा, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी. आपण पाहिलं आहे मॉर्फॉलॉजी इन प्लांट्स, मॉर्फॉलॉजी इन फ्लावरिंग प्लांट्स हा चॅप्टर आपण 11th स्टँडर्डला पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये पाहिले पहा, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी, म्हणजे प्लांटला कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स असतात. त्याच्यामध्ये रूट असेल, स्टेम असेल, लिप असेल, फ्लावर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आपल्याला प्लांटमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट विचारले पहा, व्हॉट आर दी फंक्शन ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी, म्हणजे हे जे सर्व पार्ट आपल्याला सांगितलेले आहेत त्याचे सर्व फंक्शन आपण त्या चॅप्टरमध्ये 11th स्टँडर्डला कंप्लीट केलेले आहेत. तर पहा, म्हणजे प्लांट एक्झॅक्ट रूटचं फंक्शन कशासाठी यूजफुल असतात प्लांटसाठी, स्टेम कशासाठी असतात, लिप, फ्लावर यांचा यूज आपल्याला माहिती, त्यांचे फंक्शन पण माहिती. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच प्लांट टिश्यू आर इन्व्हॉल्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. असे कोणते प्लांट टिश्यू आहेत की ते वॉटर्स अँड मिनरल्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हेल्पफुल असतात. मग त्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे प्लांट टिश्यू आपण पाहिलेले आहेत. डायग्रॅम्स आहेत त्याचं व्यवस्थित डिस्कशन 11th स्टँडर्डला कंप्लीट केलेलं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला विचारलं, यूज युअर ब्रेन पॉवर. काय विचारलं, यूज युअर ब्रेन पॉवर. तर पहा, यू नो दॅट वी नीड अ वॉटर पंप टू लिफ्ट वॉटर अप टॉप ऑफ द बिल्डिंग, म्हणजे जर आपल्याला बिल्डिंगच्या वरच्या भागापर्यंत पाणी पोहोचवायचे तर आपण वॉटर पंप यूज करतो, म्हणजे लिफ्ट वॉटर ॲट टॉप दी बिल्डिंग आपण यूज काय करतो तर वॉटर पंप. तर पहा, बट हाऊ डज लिफ्ट दी वॉटर फ्रॉम सॉईल अप टू कॅनॉपी विदाऊट एनी पंप. परंतु इथं एक क्वेश्चन पडला आहे पहा, बट हाऊ डज दी प्लांट लिफ्ट दी वॉटर फ्रॉम सॉईल अप टू कॅनॉपी, म्हणजे पूर्ण कॅनॉपीपर्यंत म्हणजे अपेक्सपर्यंत, जो अपेक्सला लीव्ज आहे टोकाला प्लांटच्या तिथपर्यंत ह्या प्लांट्स विदाऊट पंपच्या वॉटर डायरेक्टली ट्रान्सफर कसं करतात. बट हाऊ दी डज प्लांट लिफ्ट वॉटर फ्रॉम दी सॉईल अप टू कॅनॉपी विदाऊट एनी पंप, कोणताही पंप यूज न करता हे वॉटर प्लांटच्या टोकापर्यंत कसं पोहोचवलं जातं, ह्या पॉईंटमध्ये आपल्याला प्लांट वॉटर रिलेशनशिप याच्यामध्ये पाहायचं आहे. सो फर्स्ट वी सी इंट्रोडक्शन्स तर पहा, प्लांट ऑप्टेन्स व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस लाईक. आता प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये वॉटर्स असेल, मिनरल्स असेल, न्यूट्रियंट असेल, फूड असेल, त्याच्याचबरोबर गॅसेस लाईक O2 अँड CO2, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम इट्स सराउंडिंग, म्हणजे त्यांच्या भोवतालच्या वातावरणामधून त्यांना हे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे गॅसेस भेटत असतात. तर पहा, प्लांट ऑप्टेन व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस, प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस पाहायला भेटतात. लाईक वॉटर असेल, मिनरल असेल, न्यूट्रियंट, फूड अँड गॅसेस लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रोडक्टिव्हिटी इन प्लांट्स इन मेनली अफेक्टेड बाय नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. जर त्या प्लांटला वॉटरच अवेलेबल झालं नाही तर तिचं प्रोडक्टिव्हिटी होणार नाही, म्हणजे तिचं उत्पादन होणार नाही. म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी इन प्लांट इज मेनली अफेक्टेड बाय दी नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, म्हणजे जर वॉटर अवेलेबल असेल तरच तिथं काय होते, तिथं ग्रोथ होते. म्हणजेच नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर हे कशावरती डिपेंड आहे तर पूर्णपणे प्लांटची जी ग्रोथ आहे ही वॉटरवरती डिपेंड आहे. तर पहा, वॉटर इज कन्सिडर ॲज इलिक्झर ऑफ लाईफ. आता आपण म्हणतो पाणी हे जीवन आहे, म्हणजे प्लांटला दीर्घायुष्य, इलिक्झर कशामुळे प्लांटची वाढ होते, त्या
जास्त काळ टिकू शकतात तर पाण्यामुळेच. म्हणजेच एक्झॅक्टली यांना इलिक्झर म्हणून ओळखलं जातं. वॉटर इज कन्सिडर ॲज इलिक्झर ऑफ लाईफ. तर पहा, वॉटर कॉन्स्टिट्युएंट ऑलमोस्ट 90 to 90% ऑफ द मोस्ट प्लांट सेल अँड टिश्यूज. तर वॉटरचा हा कॉन्स्टिट्युएंट्स प्लांट सेल आणि त्याच्या टिश्यूमध्ये 90 to 95% एवढं कॉन्स्टिट्युएंट वॉटर्स त्यांच्या प्लांटच्या पार्ट्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात, लाईक सेल अँड टिश्यूज. त्याच्यानंतर वॉटर हेल्प दी सेल मेंटेनिंग टर्जिडिटी अँड शेप ऑफ दी सेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे जे वॉटर्स आहेत हे वॉटर हेल्पफुल कशासाठी असतात, टू मेंटेन टर्जिडिटी. टर्जिडिटी म्हणजे पहा, एखाद्या सेलमध्ये आपण म्हणतो ती टर्जिड सेल आहे, म्हणजे त्या सेलमध्ये जर वॉटर एंटर झालं तर ती सेल कशी होते, स्वेलिंग होते, फुगल्यासारखी होते. पहा, त्याला टर्जिड सेल म्हटलं जातं. आणि जर सेलमध्ये वॉटर प्रेझेंट नसेल तर ती कशी असते, एकदम फ्लॅसिड असते. कशी असते, फ्लॅसिड. म्हणजेच एक्झॅक्टली वॉटर हेल्प्स टू मेंटेन टर्जिडिटी अँड शेप. काय, शेपसुद्धा मेंटेन करण्याचं काम सेलचा वॉटर करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट शोज फॉलोविंग प्रॉपर्टीज ड्यू टू विच हॅज अ ग्रेट बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. तर पहा, वॉटरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत. इट शोज व्हेरियस प्रॉपर्टीज. तर आपण वन बाय वन त्याच्या प्रॉपर्टीज पाहू. सो फर्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर, दॅट इज 6.1, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. तर पहा, वन बाय वन आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहू. एक्झॅक्टली फर्स्ट प्रॉपर्टीज काय सांगितली, इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे हे जे वॉटर आहे, वॉटर रूम टेम्परेचरला कोणत्या फॉर्ममध्ये असतं, रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आता इथं आपल्याला केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी असे 3 पार्ट एकत्र येणार आहेत या प्रॉपर्टीजमध्ये. तर पहा, इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं अँड इज द बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. म्हणजे सोल्यूट या सॉल्वंटमध्ये विरघळतात. काय होतात, म्हणजे हा एक बेस्ट सॉल्वंट आहे की याच्यामध्ये काय होतात, जे सोल्यूट आहेत ते सोल्यूट याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी आपण वॉटरची पाहिली, इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर अँड इज द बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, ॲज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल pH. आता तुम्हाला ज्या केमिस्ट्रीच्या रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये हे इनर्ट वगैरे हे वर्ड्स आले असतील. इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड, असं वॉटर हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विथ न्यूट्रल pH. त्याचा 7च्या आसपास असा त्याचा pH असतो, न्यूट्रल pH. व्हेन इन प्युअर फॉर्म, प्युअर फॉर्ममध्ये जेव्हा असतं तेव्हा त्या वॉटरचा जो pH आहे हा काय असतो, न्यूट्रल फॉर्ममध्ये असतो. तर पहा, ही झाली सेकंड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे, ड्यू टू दिस वॉटर इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व मिनरल्स अँड फूड मोलिक्युल्स. तर पहा, याच्यामुळं याचा न्यूट्रल pH आहे, कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये हे काय होतं आहे, डिझॉल्व होतं आहे. त्याच्याचबरोबर वेन हे प्युअर फॉर्ममध्ये असतं त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस वॉटर इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशनसाठी बेस्ट असं मीडियम म्हणून यूज केलं जातं फॉर डिझॉल्व मिनरल्स डिझॉल्व करण्यासाठी अँड फूड मोलिक्युल्ससुद्धा डिझॉल्व करण्यासाठी वॉटरचा यूज केला जातो. ही झाली थर्ड प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर फोर्थ नंबरची जी वॉटरची प्रॉपर्टी आहे तर पहा, इट इज बेस्ट ॲक्वियस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग दिस सेल. म्हणजे हे काय, एक बेस्ट ॲक्वियस मीडियम आहे, म्हणजे एक लिक्विड मीडियम आहे, बेस्ट ॲक्वियस मीडियम आहे. आणि हे लिक्विड मीडियम सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन ज्या असतील त्या याच्यामुळे होत असतात, ऑकरिंग इन दिस सेल. याच्यामुळे त्या बायोकेमिकल रिॲक्शन होत असतात. म्हणजेच इट इज अ बेस्ट ॲक्वियस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन दिस सेल. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं आहे, इट इज ॲन इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर वॉटर हे ह्या प्लांट्समध्ये फूड प्रोडक्शन करण्यासाठी, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण होण्यासाठी सुद्धा वॉटर हे हेल्पफुल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली, वॉटर ॲज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. म्हणजे हे सगळे तुमचे फिजिक्समध्ये हे पार्ट कंप्लीट झालेले आहेत. हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन, देन हाय हीट ऑफ फ्युजन. म्हणजेच एक्झॅक्टली वॉटरमध्ये ही एक प्रॉपर्टी असते, हे टोटली तुमचं झालेलं आहे. यांच्यामध्ये हाय स्पेसिफिक हीट असते, हाय हीट ऑफ वेपरायझेशन असतं, त्याच्यानंतर हाय हीट ऑफ फ्युजन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली, ड्यू टू दिस हे हाय हीट असेल, स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, हाय हीट ऑफ फ्युजन. त्याच्यामुळे काय होतं, इट ॲक्ट ॲज अ थर्मल बफर. म्हणजे थर्मल बफर म्हणून वॉटरला ओळखलं जातं. एक्झॅक्ट थर्मल बफर म्हणजे इट मेंटेन द टेम्परेचर. काय करतात, मेंटेन द टेम्परेचर. तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये जे बफर सोल्युशन आहे कशासाठी हेल्पफुल असतं, तर pH मेंटेन करण्यासाठी.
ठेवण्यासाठी. तसंच वॉटर हे थर्मल बफर म्हणून यूज केलं जातं. म्हणजेच हे काय करतं, टू मेंटेन टेम्परेचर, काय करतं, मेंटेन टेम्परेचर. त्याच्यानंतर दिस व्हेरियस प्रॉपर्टीज आर ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन दी वॉटर मोलिक्युल्स. तर पहा, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या पाहिल्या आपण, या कशामुळे, ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड बिटवीन वॉटर मोलिक्युल्स. वॉटर मोलिक्युल्स तुम्हाला माहिती H2O हा एक वॉटर मोलिक्युल, यांच्या दोघांच्या मध्ये दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मोलिक्युल जो आहे, यांच्यामध्ये हायड्रोजन जो बॉन्ड आहे, दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड तयार झाला त्याच्यामुळे व्हेरियस प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला भेटत आहे. तर त्याच्यानंतर एक क्युरियोसिटी बॉक्स दिलेला आहे पहा. टोटली तुमचं हे केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. व्हॉट इज हायड्रोजन बॉन्ड, काय आहे, व्हॉट इज हायड्रोजन बॉन्ड. तुम्हाला माहिती असेल हायड्रोजन बॉन्ड म्हणजे नेमकं काय. केमिस्ट्रीमध्ये आपण हे 11th स्टँडर्डला तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला असेल हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय. त्याच्यानंतर व्हॉट आर द मिनिंग ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, हीट ऑफ फ्युजन. हे फिजिक्समध्ये तुमचं झालेलं आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, हीट ऑफ फ्युजन. त्याच्यानंतर आता ॲडिझिव्ह अँड कोएझिव्ह फोर्स, व्हॉट आर दी ॲडिझिव्ह अँड कोएझिव्ह फोर्स, हे आपण पाहणार आहोत. हे आपलं टोटली बायोलॉजीमध्ये, हे केमिस्ट्रीमध्ये पण झालेलं असेल. ॲडिझिव्ह फोर्स आणि कोएझिव्ह फोर्स म्हणजे नेमकं काय. तर पहा, जे सिमिलर पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये जो फोर्स असतो, सर्व सारखे पार्टिकल्स असतात, या सारखे पार्टिकल्समध्ये जो फोर्स असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲडिझिव्ह फोर्स. काय म्हटलं जातं, ॲडिझिव्ह फोर्स. त्याच्यानंतर कोएझिव्ह फोर्स म्हणजे नेमकं काय. तर पहा, डिसिमिलर पार्टिकल्समध्ये असणारा फोर्स त्याला काय म्हटलं जातं, कोएझिव्ह फोर्स. काय म्हटलं जातं, कोएझिव्ह. म्हणजे आपण ॲडिझिव्ह आणि कोएझिव्ह फोर्स हा पाहिलेला आहे. ॲडिझिव्ह फोर्स कशाला म्हटलं जातं, सिमिलर पार्टिकल्समध्ये जो फोर्स असतो त्याला काय म्हटलं जातं, तर ॲडिझिव्ह. आणि डिसिमिलर पार्टिकलमध्ये जो फोर्स असतो त्याला कोएझिव्ह फोर्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे, वॉटर मोलिक्युल्स हॅव गुड ॲडिझिव्ह अँड कोएझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे वॉटर मोलिक्युल्समध्ये जे सेम पार्टिकल असतात, म्हणजे यांच्यामध्ये जे सेम पार्टिकल त्याच्यामध्ये सेम जो फोर्स आहे, सिमिलर पार्टिकल्समध्ये असणारा फोर्स कसा असतो, ॲडिझिव्ह फोर्स असतो. त्याच्यानंतर कोएझिव्ह फोर्स म्हणजे वॉटर अँड सॉईल यांच्या रिलेशनमध्ये हे जे डिफरंट पार्टिकल्स आहे यांच्यामध्ये जो फोर्स आहे त्याला कोएझिव्ह फोर्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट, ड्यू टू हाय सरफेस टेन्शन अँड हाय ॲडिझिव्ह अँड कोएझिव्ह फोर्स इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरीज. आता तुम्हाला माहिती केमिस्ट्रीमध्ये मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट तुम्ही जर घेतले असतील तर कॅपिलरीज हे एकदम नाजूक हेअर लाईक त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि याच्यामुळं त्या कॅपिलरीजमध्ये हे आपण वॉटर मोलिक्युल ॲब्सॉर्ब करू शकतो. ड्यू टू हाय सरपेंटेशन, हाय ॲडिझिव्ह अँड कोएझिव्ह फोर्स इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरीज. हे इझिली कॅपिलरीजमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर इट इज देअर फॉर सिग्निफिकंट मोलिक्युल दॅट कंटेन्स फिजिकल वर्ड विथ बायोलॉजिकल प्रोसेस. तर पहा, ही जी वॉटरची लास्ट प्रॉपर्टी काय सांगते, इट इज देअर फॉर सिग्निफिकंट मोलिक्युल. असा एक महत्त्वपूर्ण तो वॉटर मोलिक्युल आहे दॅट कनेक्ट्स, हा फिजिकल वर्ड्स म्हणजे भौतिक जगाशी हा कनेक्ट झालेला विथ बायोलॉजिकल प्रोसेस, आणि त्याच्याबरोबर जोडून बायोलॉजिकल प्रोसेस केल्या जातात. तर ह्या सर्व आपण काय पाहिल्यात, तर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहत आहोत तो 6.2 वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. काय पाहतात, वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. आता फर्स्ट ऑर्गन आपल्याला माहिती आहे, वॉटर कोणता प्लांटचा जो ऑर्गन आहे, कोण वॉटर ॲब्सॉर्ब करतं, तर रूट. कोणता, रूट. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक आपले हे जे रूट वेगवेगळ्या प्रकारचे रूट जे असतात हे टोटली आपण 11th स्टँडर्डला अभ्यासलेले आहेत. तरी आपण इथं एक आपलं रिपिटेशन इथं होतं आहे. तर पहा, रूट वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन काय आहे, वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. म्हणजे इथं जेव्हा आपण पाहणार आहेत वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन, फर्स्ट आहे तो रूट. कोणता आहे, रूट. म्हणजे याच्यामध्ये आपण फर्स्ट रूट पाहतो. तर पहा, रूट इज द मेन ऑर्गन ऑफ वॉटर. रूट हा एक आहे मेन ऑर्गन ऑफ वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शन. म्हणजे रूट हा महत्त्वाचा असा एक इम्पॉर्टंट ऑर्गन कशासाठी यूज केला जातो, जर वॉटर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर पूर्णपणे प्लांटमध्ये वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शनसाठी रूट हा ऑर्गनच काय असतो, हेल्पफुल असतो. तर पहा, इन टेरेस्ट्रियल प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम दी सॉईल. तर पहा, ज्या टेरेस्ट्रियल प्लांट असतात, प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम दी सॉईल. म्हणजे सॉईलमध्ये जे लिक्विड असतं एक्झॅक्टली त्या सॉईलमध्ये ते वॉटर ॲब्सॉर्ब करण्याचं काम टेरेस्ट्रियल प्लांट करत असतात. हाऊएव्हर आता टेरेस्ट्रियल प्लांट झाल्या, परंतु त्याच्यानंतर इपिफायटिक प्लांट पाहिजेत. कोणत्या पाहिजेत, इपिफायटिक प्लांट. तर इपिफायटिक प्लांट्स लाईक ऑर्किड्स. आता इपिफायटिक प्लांट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, हे सुद्धा 11th स्टँडर्डला झालेलं आहे. दोज प्लांट ग्रोईंग ऑन ब्रांचेस ऑफ द ट्री इज कॉल्ड इपिफायटिक प्लांट. तर त्याच्यामध्ये ऑर्किडचं एक्झाम्पल आहे, ज्या प्लांट
ब्रांचेस ऑफ द ट्री म्हणजे ट्रीच्या ब्रांचेसवरती ग्रो होतात त्याला इपिफायटिक प्लांट्स म्हटलं जातं. इपिफायटिक प्लांट्स लाईक ऑर्किड, कोणते एक्झाम्पल सांगितले, ऑर्किड ॲब्सॉर्ब वॉटर वेपर्स फ्रॉम एअर विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट्स हॅव्हिंग स्पेसियल टिश्यू कॉल्ड ॲज वेलमन. त्याला काय म्हटलं जातं, वेलमन. हा टिश्यू इम्पॉर्टंट आहे, CET पर्यंत आपल्याला हा लक्षात ठेवायचा वेलमन. तर पहा एक्झॅक्टली इथं आपल्याला काय सांगितलं, ज्या इपिफायटिक प्लांट असतात हे त्या ऑर्किड ह्या ॲब्सॉर्ब करतात वॉटर वेपर्स एअरमधून विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट. त्या प्लांटचे जे रूट असतात त्या रूटच्या सहाय्याने या ट्रीच्या ब्रांचेसवरती ग्रो झालेल्या प्लांट आहेत त्यांच्या सहाय्याने काय करतात, ते वॉटर ॲब्सॉर्ब करतात इपिफायटिक रूटच्या सहाय्याने. आणि जेव्हा वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं तर पहा हॅव्हिंग स्पेसियल टिश्यू, त्यांच्यामध्ये असा एक स्पेसियल टिश्यू असतो त्याला वेलमन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वेलमन. तर पहा एक्झॅक्टली त्याच्यानंतर काय सांगितलं, वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गनमध्ये टिपिकल रूट इज डिव्हिजिबल इंटू 4 रिजन. आता रूटमध्ये 4 रिजन आपल्याला पाहिजे, तर इन दी झोन ऑफ ॲब्सॉर्शन, त्याच्यानंतर इपिडर्मल सेल फ्रॉम युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन कॉल्ड रूट हेअर्स. आता आपल्याला रूट कॅप म्हणजे काय माहिती आहे, रूट हेअर म्हणजे काय सुद्धा माहिती आहे. टोटल 11 स्टँडर्डला कंप्लीट झाले. म्हणजे हे जे डिव्हिजिबल इंटू 4 डिफरंट रिजन जे रूट आहे, रूटचं 4 डिफरंट रिजनमध्ये डिवायडेशन झालेलं असतं. रूटचं स्ट्रक्चर आपण 11 स्टँडर्डला पाहिलेलं आहे. तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलं, ज्या इपिब्लेमा सेल्स असतात इपिडर्मिसच्या वरच्या साईडला आपण पाहिलेले आहेत डायग्राम सहित याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत. इपिब्लेमा सेल्स त्याला इपिडर्मल सेल्स म्हटलं जातं. पहा म्हणजे इन दी झोन ऑफ ॲब्सॉर्शन, झोन ऑफ ॲब्सॉर्शन म्हणजे तिथून एक्झॅक्टली वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं, मिनरल ॲब्सॉर्ब केले जातात त्या पार्टमधून. त्याच्यानंतर इपिडर्मल सेल्स म्हणजेच इपिब्लेमा सेल्स. आणि हे जे इपिब्लेमा सेल्स आहेत ह्या इपिब्लेमा सेल्स फ्रॉम युनिसेल्युलर, ह्या कशा असतात, युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन, एकदम हेअर लाईक्स असतात, त्याला काय म्हटलं जातं, रूट हेअर्स. काय म्हटलं जातं, रूट हेअर्स. तर डायग्राममध्ये आपल्याला फर्स्ट मॅच्युरेशन झोन म्हणजे कंडक्शन झोन दिसतोय, त्याच्यानंतर रूट हेअर्स दिसतात. तर रूट हेअर्स म्हणजे नेमकं काय, दी इपिडर्मल सेल्स फ्रॉम युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन, एकदम हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हटलं जातं, रूट हेअर. तर त्याच्यानंतर रूट हेअर झोन पण आपल्याला दिसत आहे पहा. त्याच्यानंतर झोन ऑफ इलॉंगेशन म्हणजे त्या रूटचं इलॉंगेशन होतं. त्याच्यानंतर मेरिस्टमॅटिक रिजन जिथून ग्रोथ होत असते, डिवायडेशन होत असते. आणि लास्ट आहे ती रूट कॅप. काय आहे, रूट कॅप. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला दिलं स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर, म्हणजे एक्झॅक्ट जे रूट हेअर आहे त्या रूट हेअरचं स्ट्रक्चर आपल्याला सांगितलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर त्याच्यामध्ये रूट हे मायटोकॉन्ड्रिया रूट हेअर सेल दाखवलं, सेल मेम्ब्रेन दाखवले, सेल वॉल असतं प्रेझेंट. त्याच्यानंतर सायटोप्लाझम, व्हॅक्युअल, रूट ऑफ इपिथेलियल सेल आणि न्यूक्लियस हे रूट हेअरमध्ये प्रेझेंट असतात. तर हे रूट हेअरचं स्ट्रक्चर आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं पहा, एक्झॅक्टली स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. त्याच्यामध्येच आपण पाहतो हे जे रूट हेअर आपण पाहिलं, हे रूट हेअरचं स्ट्रक्चर पाहिलं. फर्स्ट रूट आपण पाहिलं हा वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन आहे. तर एक्झॅक्ट त्याचं स्ट्रक्चर काय सांगितलं, रूट हेअर. काय आहे, तर रूट हेअर. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं, जे रूट हेअर असतात इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन और प्रोलॉंगेशन, त्यालाच प्रोलॉंगेशन म्हटलं जातं ऑफ इपिब्लेमा सेल. जो इपिडर्मल सेल असतो रूटचा, रूट हेअर इज अ सायटोप्लाझमिक, कशा असतात, सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन म्हणजे सायटोप्लाझमपासून ते एक्सटेन्स म्हणजे त्यांचा विस्तार होत गेलेला असतो, ते पुढे वाढत जातात. प्रो इलॉंगेशन होतं. काय होतं, प्रोलॉंगेशन होतं, ते लॉंग होत जातं. तर पहा रूट हेअर इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल. इच रूट हेअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 मिलीमीटर लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आता हे रूट हेअर आहे, हे रूट हेअरचं स्ट्रक्चर कसं असतंय, तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलंय, जे रूट हेअर्स असतात हे रूट हेअर्स कसे आपल्याला पाहायला भेटतात, रूट हेअर इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन और प्रो इलॉंगेशन, त्यालाच म्हणतात ऑफ इपिब्लेमा और इपिडर्मल सेल. इच रूट हेअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 मिलीमीटर लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर काय सांगितलंय, हे जे रूट हेअर आहे हे रूट हेअर इट इज अ कलरलेस. कशा असतात, कलरलेस, त्यांना कलर नसतो. ब्रांचेस पण नसतात. शॉर्ट लिव्ह, त्यालाच इपिमेरल म्हटलं जातं. हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. इपिमेरल कशाला म्हटलं जातं, शॉर्ट लिव्ह, म्हणजे त्यांचा जो कालावधी हा कसा असतो, शॉर्ट असतो. जीवन जगण्याचा कालावधी हा शॉर्ट असतो, त्याला इपिमेर म्हटलं जातं. अँड व्हेरी डेलिकेट, कसे असतात, व्हेरी डेलिकेट. रूट हेअर म्हणजे हेअर लाईक असतात, एकदम नाजूक असतात. त्याच्यानंतर इट हॅज अ लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल, त्याच्यामध्ये जे सेंट्रल व्हॅक्युअल आहे ते सेंट्रल व्हॅक्युअल कसं असतं, लार्ज असतं सेंटरला. त्याच्याचबरोबर सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड थिन सेल वॉल विच इज 2 लेअर. आणि सेल वॉल ही 2 लेअरने बनलेली असते. जी आउटर लेअर आहे इट कंपोज ऑफ पेक्टिन आणि इनर लेअर इज मेड अप ऑफ
सेल्युलोज. जी आतली साईड आहे, ही आतली साईड त्या सेल वॉलची पेक्टिनने बनलेली असते. इनर लेयर इज मेड अप ऑफ सेल्युलोज, देन आउटर लेयर इज कंपोज ऑफ पेक्टिन. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर स्ट्रक्चर ऑफ रूट हेअरमध्ये सांगितले सेल वॉल इज फ्रीली परमिएबल. सेल वॉल कशी असते, फ्रीली परमिएबल, बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. म्हणजे परमिएबल आणि सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे जे लिक्विड आणि गॅस जे मटेरियल असतील ते फ्रीली परमिएबल असतात सेल वॉलमध्ये, ते जास्त फ्लो होऊ शकतात. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असतं, म्हणजे कमी प्रमाणात तिथं गॅस आणि लिक्विडचं जे मुवमेंट आहे, जे ट्रान्सपोर्टेशन आहे, कमी प्रमाणात होऊ शकतं. म्हणजेच हे पाहिलं आपण स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. काय पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. रूट हेअरचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर एकदम डेलिकेट असतं, इपिमेरल असतं, कलरलेस असतं आणि ऑन ब्रांच असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं यांच्यामध्ये सराउंडिंगला व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतं, त्याच्याबरोबर थिन सायटोप्लाझम त्याच्या भोवताली प्रेझेंट असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतात, थिन सेल वॉल असते, सेल वॉल 2 लेअरने बनलेले असते. जो बाहेरचा लेअर आहे हा पेक्टिनने बनलेला असतो, सेल वॉलचा आतल्या साईडचा लेअर हा सेल्युलोजने बनलेला असतो. त्याच्यानंतर आपण आधी काय पाहिलं, एक्झॅक्ट फर्स्ट पॉईंट आपण पाहिला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट पाहिला वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. देन इन द नेक्स्ट लेक्चर वी सी नेक्स्ट पॉईंट इज द वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. हा नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. सो टुडे वी स्टॉप हिअर.